तहसील खालापूर, जिल्हा रायगड येथील राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर आज तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले। कर्मचारी शिक्षक संघटनांच्या वतीने प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली। निवेदनातील प्रमुख मुद्दे: सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना त्वरित लागू करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन प्रश्न मार्गी लावावेत, रिक्त पदे भरून कामाचा ताण कमी करावा, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करावे, निवृत्ती वय 60 वर्षे करण्याचा निर्णय घ्यावा। संघटनांनी स्पष्ट केले की शासनाकडून ठोस निर्णय न झाल्यास संप अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। राज्याच्या मध्यवर्ती संघटनेमार्फत यामध्ये सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, सर्व महामंडळ, आरोग्य विभाग या सर्व विभागाच्या एकत्रित मध्यवर्ती संघटनेकडून आजपासून दिनांक 21/4/2026 पासून बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे। या संपामध्ये सामील होण्याची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये 18 प्रकारच्या मागण्या आम्ही मागितलेल्या आहेत। यामध्ये वर्षानुवर्षे शासनाकडे पाठपुरावा केला, जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी केली, चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची त्यांनी भरतीच बंद केलेली आहे शासनाने। अशा विविध प्रकारच्या मागण्या आहेत ज्यावर वारंवार वर्षानुवर्षे गेली 17 वर्षे या विषयावरती संघटना भांडते, परंतु शासनाकडून अद्यापपर्यंत याला फक्त केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे। म्हणून आता यावेळी सर्व कर्मचारी, सर्व मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून बेमुदत संप पुकारण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आणि तो आजपासून सुरुवात करण्यात आला आहे। जोपर्यंत आमच्या रास्त मागण्या ह्या असलेल्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही। माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सरकारी कर्मचारी जेव्हा रिटायर होतो, निवृत्त होतो, त्यावेळेस सामाजिक तत्त्व मान्य केलं होतं। म्हणजे जेव्हा तो निवृत्त होतो तेव्हा त्याला समाजामध्ये सुरक्षितता वाटली पाहिजे, जगण्यासाठी साधन असलं पाहिजे, ते सामाजिक तत्त्व मान्य केलं होतं। तरीसुद्धा अद्यापपर्यंत त्यावरती कुठलाही शासन निर्णय देण्यात आलेला नाही, अधिसूचना काढलेली नाही। त्यामुळं जे जुनी पेन्शन योजना आहे त्याच धर्तीवरती सुधारित पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात जो त्यांनी निर्णय मान्य केला होता पण अद्यापपर्यंत त्यावर कारवाई झालेली नाही। अशा बऱ्याच प्रलंबित मागण्या आहेत ज्यामुळं हा संप पुकारलेला आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप असा चालू ठेवणार आहोत।